नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांचे मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मग आजचा जो आपला विषय आहे हा कोणता असणार आहे? बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय असणार आहे आपला। तुम्हाला माहिती आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र दोन्ही पेपरसाठी म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी दोन्हीसाठी सुद्धा किती आहे? 30 मार्काला आहे। म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय इम्पॉर्टंट आहे। आता आज जे आपण प्रश्न घेतलेत हे प्रीवियस इयर परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत। मग याच्यावरती आपण काय केलेत? आज पाठांतरावरचे प्रश्न घेण्याऐवजी आपण आज काय केलंय? उपयोजनात्मक प्रकारचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत। मग बघूया पहिला प्रश्न काय बघा। एक उत्तम नेता म्हणून शिक्षकाकडे असायलाच हवा असा खालीलपैकी गुण विशेष कोणता? आता कसा एक उत्तम नेता म्हणून शिक्षकाकडे खालीलपैकी कोणता गुणविशेष असावा असं आपल्याला विचारलंय। मग या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय मी ज्यावेळेस उपयोजनात्मक प्रश्न येईल त्यावेळेस काय करायचं आपल्याला? चारही पर्याय वाचून बघायचे। मग पहिला पर्याय काय बघा? संचालन। दुसरा काय आहे? अष्टपैलुत्व, स्पष्ट वक्ता आणि विद्वत्ता। तसं जर पाहिलं तर हे चारही गुण काय आहेत? शिक्षकाकडे असायलाच पाहिजेत। पण आपल्याला काय विचारलंय? एक गुणविशेष निवडायचं आपल्याला, ठीक आहे। मग कोणता गुणविशेष पाहिजे एक यापैकी? तर अष्टपैलुत्व पाहिजे। म्हणजे याच्यामध्ये काय होतात? सगळेच गुणांचा आपण या ठिकाणी समावेश करू शकतो। म्हणजे अशा उपयोजनात्मक प्रश्नामध्ये तुम्हाला काय करायचं असतं? जास्तीत जास्त योग्य असणारं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं असतं, ठीक आहे। म्हणजे हे बाकीचे गुण सुद्धा शिक्षकाकडे पाहिजेत, परंतु अष्टपैलुत्व हा गुण काय त्याच्याकडे असायलाच हवा। पुढचा प्रश्न पाहूया 2 नंबर। अतिशय सोपे प्रश्न आहेत, खूप सोपे प्रश्न। आता हे सोपे प्रश्न का घेतलात? तर तुमच्यामध्ये पेपरला समोर जाण्या अगोदर काय व्हावा? आत्मविश्वास निर्माण व्हावा। तुम्हाला कळावं बाबा की असेही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात। फक्त अवघड प्रश्नच नाही तर सोपे प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात। तुमचा आत्मविश्वास याने मग काय होईल? बूस्ट होईल। बघूया मग पुढचा 2 नंबर प्रश्न। शाळेतील शिक्षकांची कार्यक्षमता विकसित करण्यासाठी मुख्याध्यापकांनी काय करायला पाहिजे? आता काय विचारलंय? शाळेतील शिक्षकांची कार्यक्षमता विकसित करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी काय करावं? बघूया मग। ग्रंथालयाची स्थापना करायला पाहिजे। ग्रंथालयाची स्थापना केली तर शाळेसाठी चांगलंच आहे, ठीक आहे। वस्तू संग्रहालयाची स्थापना करायला पाहिजे। वस्तू संग्रहालय केलं तरी चांगलंच आहे। त्याच्यानंतर बघूया प्रयोगशाळांची स्थापना करायला पाहिजे। चांगलीच गोष्ट आहे प्रयोगशाळा जर असेल शाळेमध्ये तर। चौथा ऑप्शन बघूया मानवी संबंध प्रस्थापित करायला पाहिजेत। आता या ठिकाणी बघा जसं आपण ऑप्शन वाचू ना तसं वाटतं अरे हेच उत्तर देऊन टाकावं, पण तसं करायचं नाही। आपल्याला चारहीपैकी अतिशय योग्य उत्तर लिहायचं आहे। मग या ठिकाणी त्यांनी दिलेलं उत्तर कोणतं आहे? मानवी संबंध प्रस्थापित करायला पाहिजे। आता त्या दिवशी कोणीतरी कमेंट केली होती की सर मला वाटतं याचं उत्तर 3 नंबर असेल। अजून कोणीतरी म्हटलं होतं मला वाटतं याचं उत्तर 2 नंबर असेल पाहिजे। तर आता याच्या ठिकाणी लक्षात घ्या या प्रश्नामध्ये आपल्याला काय वाटतं याला अजिबात किंमत नाही। त्यांना काय वाटतंय? ज्याने पेपर सेट केलाय त्याला काय वाटतंय? त्याचा माइंडसेट काय आहे? त्याने उत्तर काय दिलंय याला महत्त्व आहे। मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं याला काडीची किंमत नाही। मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मानवी संबंध प्रस्थापित करायला पाहिजे। कशासाठी? तर शाळेतील शिक्षकांची कार्यक्षमता विकसित करण्यासाठी। कुणी? मुख्याध्यापकांनी। लक्षात येतंय? सोपे प्रश्न आहेत। फक्त प्रश्न सोडवताना मला काय वाटतंय याला किंमत देऊ नका। जरी विचारलं असलं तुम्ही काय कराल, तुम्हाला काय वाटतं, पण तरी त्या पेपर सेट करणाऱ्यावरती अवलंबून आहे की याचं उत्तर काय आहे। पुढचा प्रश्न अधिक योग्य शिक्षक पुढीलपैकी कोणास म्हटले पाहिजे? अधिक योग्य शिक्षक पुढीलपैकी कोणास म्हटले पाहिजे? बघूया। ज्या शिक्षकास आपल्या विषयाचे आवश्यक तेवढे ज्ञान आहे तो विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रेरित करतो। बघा शिक्षकाला काय आहे? आपल्या विषयाचं जेवढं आवश्यक आहे तेवढे ज्ञान त्याच्याकडे आहे आणि तो विद्यार्थ्यांना काय करतोय? जास्तीत जास्त प्रेरित करतोय। चांगला शिक्षक आपण याला म्हणू शकतो। पुढचा ऑप्शन बघू। जो ज्ञानी आहे पण विद्यार्थ्यांना शिकवत नाही। शिकवत नाही विषय संपला। ज्ञान असून काय जाळायचं आहे का? विद्यार्थ्यांना जर शिकवत नसेल तर हा विषय कट झाला, ठीक आहे। जो नियमितपणे शिकवतो पण त्यास विषय ज्ञान नाही। एखादा शिक्षक मस्त नियमितपणे शिकवतो पण त्याला विषय ज्ञानच नाही तर मग तो त्या विषयाचं काय शिकवणार? पर्याय काय होईल? कट होईल। आता एक लक्षात घ्यायचं, जे उत्तर योग्य वाटतं ना त्या पर्यायाला एक टिक मार्क करून ठेवत जायचं आणि जे पर्याय असू शकत नाही ना त्याला लगेच काट मारत चालायची। म्हणजे परत तो पर्याय वाचण्या येत नाही। जो शिक्षक
चारित्र्य आणि नैतिकतेचा प्रचार सातत्याने करीत असतो. ठीक आहे, चारित्र्य आणि नैतिकतेचा प्रचार करणं काय गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण याच्यासाठी आपल्याला योग्य उत्तर काय येईल आपलं या ठिकाणी, ज्या शिक्षकास आपल्या विषयाचं आवश्यक तेवढं ज्ञान आहे, त्या विषयासंदर्भात जेवढं आवश्यक ज्ञान आहे शिकवण्यासाठी तेवढं त्याला आहे आणि तो विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रेरित करतो, हे वाक्य महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी काय होतं आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4, जर तुम्हाला काही वाईट सवयी असतील आणि त्याचे अनुकरण विद्यार्थ्यानं करू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय कराल. तुम्हाला समजा काही काय वाईट सवयी आहेत. आता तसं पाहिलं तर वाईट सवयी भरपूर असतात. समजा दारू पिणं असेल, अनेक सगळ्यात कॉमन जर वाईट सवय घेतली तर गायछाप खाणं. मला माहिती आहे बरेच जण गायछाप खातात, जवळपास 60-70% खातात. परंतु गायछाप खाणं काय वाईटच आहे. जे वाईट आहे त्याला वाईट म्हटलं म्हणजे याच्यात काय विशेष नाही. ठीक आहे, गायछाप खाणं काय आहे, वाईटच आहे. मग ही सवय तुमच्या विद्यार्थ्यांनी तुमचं अनुकरण करू नये त्याच्यासाठी तुम्ही काय कराल असं विचारलंय. मग बघूया काय करू. वाईट सवय सोडून द्याल, अतिशय चांगली गोष्ट आहे. वाईट सवय सोडून दिली तर पुढे बघू. विद्यार्थ्यासमोर वाईट सवयीचा अवलंब करणार नाही, हे सुद्धा ठीक आहे. विद्यार्थ्यासमोर वाईट सवयीचा अवलंब करणार नाही. पुढे बघू. तुमचे स्वतःचे वर्तन व विद्यार्थ्याचे वर्तन यांची तुलना करणार नाही. असं कसं होईल, तुम्ही जसा शिक्षक तसा विद्यार्थी, तुलना तर करावंच लागेल. आपली आवड म्हणून आपली सवय सोडणार नाही, हा सुद्धा काय होईल, चुकीचा होईल. ज्या ठिकाणी आपण कामासाठी जातो, जी आपली कर्मभूमी आहे, त्या ठिकाणी आपल्या आवडीला अजिबात किंमत नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी आपलं सगळ्यात योग्य उत्तर काय होईल, वाईट सवयी सोडून द्याल, हे सगळ्यात समर्पक आणि योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे. मित्रांनो, आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य ह्या ठिकाणी काय आहे, ही संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचबरोबर या 10 टेस्टवरतीच अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा फ्रीमध्ये तुम्हाला IMP नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग या ठिकाणी काय कोणकोणते विषय असतील, मराठी असेल, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, तुमचं मानसशास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, अतिशय स्पेशल अशा नोट्स. त्याचबरोबर इयत्ता 4वी ते 8वीच्या शालेय अभ्यासक्रमावरती सुद्धा आवश्यक अतिशय IMP नोट्स. मग यामध्ये सगळे विषय इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान या सुद्धा अतिशय आवश्यक अशा नोट्स तुम्हाला आहेत. मग या नोट्सचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100+ मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. फक्त IMP नोट्स जरी वाचल्या तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त मार्क म्हणजे परीक्षा पास तर 100% होऊ शकता. मग आपल्या या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस आपली ऑफर चालू आहे. जर ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा सांगतो, फोन पे गुगल पेला आपला नंबर आहे 96 89 14 16 30. तुम्हाला काय करायचं, या नंबरवरती 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच शेअर केलं जाईल. पुढचा प्रश्न बघूया. 5 नंबर, तुमचा एक विद्यार्थी खूपच रागीट आहे. एक दिवस तो काही कारणामुळे त्याचा राग तुमच्यावर काढतो. अशा वेळी तुम्ही काय कराल. तुमचा एखादा विद्यार्थी काय अतिशय रागीट आहे आणि एखाद्या दिवशी काय झाला, त्यानं त्याचा राग कोणावर काढला, तुमच्यावरच काढला, तर तुम्ही काय कराल असं विचारलं. बघूया. विद्यार्थी रागावल्यानंतर त्याला छडीने मारणार, छडीने मारहाण करतो का आपण, नाही, कट. त्याच्या एवढेच तुम्ही त्याच्यावर रागवाल, जमन का असं, नाही.
त्या विद्यार्थ्याला आपला राग व्यक्त करून द्याल व त्या संबंधी बोलणार नाही. त्याला राग व्यक्त करून देऊ पण त्या संबंधी त्याला काहीच बोलणार नाही. कसं जमन बरं? मग तो परत रागवल. त्याचा राग शांत झाल्यावर त्याला राग करणे कशा प्रकारे योग्य नाही हे समजावून सांगाल. म्हणजे आपलं हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. काही प्रश्नामध्ये काय होतंय, सरळ सरळ उत्तर निघते आपल्याला. बाकीचे ऑप्शन असे असतात की जे आपण इझिली काय करू शकतो, इलिमिनेट करू शकतो, कट करू शकतो. मग या ठिकाणी एकच काय असते, उत्तर असते. पुढचा प्रश्न आहे 6 नंबर. जर शिकवला जाणारा पाठ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भावनिक अपेक्षेच्या अनुकूल नसेल तर काय होईल? काय विचारलंय? शिकवला जाणारा जो पाठ आहे हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि भावनिक अपेक्षेच्या अनुकूल नसेल तर काय होईल असं विचारलंय. बघूया. वर्गामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. जर विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा जर आपण समजा जास्त जर शिकवायला गेलो तर वर्गामध्ये गोंधळ होईल. ठीक आहे. वर्गातील विद्यार्थी आनंदाने पाठ ऐकत नाहीत. बरोबर आहे. त्यांना कंटाळवाणं वाटेल, रटाळवाणं वाटेल. शिक्षकाला विद्यार्थ्यांचा सहभाग मिळत नाही. बरोबर आहे. विद्यार्थ्याचे सगळं डोक्यावून गेले ते कसा सहभाग घेतील याच्यामध्ये? मग आपलं उत्तर काय येईल? अ, ब, क तिन्ही आपल्याला योग्य वाटते. बरोबर. आणि चौथं ऑप्शन काय आहे? वरील सर्व. मग आपलं उत्तर इथे येईल वरील सर्व. लक्षात आलं? तिन्ही ऑप्शन आपल्याला काय वाटले? योग्य वाटले. मग आपल्याला पर्याय होता वरील सर्व. आपण उत्तर लिहून टाकलं वरील सर्व. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया 7 नंबर. खालीलपैकी कोणता शिक्षक सुखी होतो? आता शिक्षक सुखी कधी होतो असं विचारले. बघूया. जो अध्यापनाला व्यवसाय मानतो. आता व्यवसाय मानलं कसं जमन? नाही ना. जो अध्यापनात असमर्थता मानतो. असमर्थता मानलं तर विषयच नाही. जो अध्यापनासाठी स्वतःला वाहून घेतो. आता बघा. ठीक आहे. अध्यापनासाठी काय करतोय? स्वतःला वाहून घेतोय. पुढे बघू. जो अध्यापनाकडे अर्थार्जनाचे साधन म्हणून पाहतो. हे पर्याय सुद्धा काय होईल? कट होईल. म्हणजे जरी आपली उपजीविका त्याच्यावर चालत असली तरी आपण डायरेक्ट म्हणू शकत नाही बा मी फक्त पैशासाठी शाळेत जातो असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. मग आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हेच आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी अतिशय गरीब आहे. तो तुम्हाला ग्रंथालयातून पुस्तके उपलब्ध करून देण्याची विनंती करतो. तर तुम्ही काय करताना असं आपल्याला विचारलंय. बघूया. वर्गातल्या श्रीमंत विद्यार्थ्याला त्याला पुस्तके घेऊन देण्यास सांगाल. सांगू शकतो आपण असं? नाही सांगू शकत ना. ठीक आहे. तुम्ही स्वतः त्या मुलाला पुस्तकं घेऊन द्याल. अतिउत्तम आहे. बघूया. पुढचा. ग्रंथालयातील पुस्तके त्याला देता येणार नाहीत असा नियम असल्याचे सांगा. असं कसं होईल? विद्यार्थ्याला पुस्तके दिली तर तो परत करणार नाही असे त्याला सांगाल. हे सुद्धा कट होईल. मग इथं योग्य उत्तर कोणतं बसतंय आपलं? तुम्ही स्वतः त्या मुलाला पुस्तके घेऊन द्याल. आता बघा. हे विकत घेऊन द्याल नाही. तुम्ही ग्रंथालयातून स्वतः त्या मुलाला पुस्तकं घेऊन द्याल असा याचा अर्थ होतोय. ठीक आहे. नाही तर तुम्ही म्हणता ना आम्ही काय विकत घेऊन देऊ. पुढचा प्रश्न 9 नंबर. सरकारी शिक्षकांच्या प्रगतीसाठी एक मुख्याध्यापक म्हणून तुम्ही काय कराल? समजा तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक आहात. शाळा सरकारी आहे आणि त्या शाळेमधल्या शिक्षकांच्या प्रगतीसाठी तुम्ही काय कराल असं आपल्याला सरळ सरळ विचारले. बघूया. उद्बोधन वर्गात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन द्या. बरोबर आहे. बघू. त्यांना चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्या. ठीक आहे. चर्चासत्रात पण सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो. वर्गामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करण्याचं स्वातंत्र्य द्याल. बरोबर आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक पद्धती जर वापरल्या तर विद्यार्थ्यांना रटाळवाणं वाटणार नाही अध्यापन. मग आपलं बघा. अ बरोबर वाटतं आपल्याला, ब पण वाटतंय, क पण वाटतंय आणि चौथा पर्याय काय आहे? वरील सर्व. तर इथं आपलं उत्तर काय येईल? वरील सर्व हे आपलं या ठिकाणी उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 10 नंबर. विद्यार्थ्यांमधील पाठांतराची सवय कमी करण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? बघूया. कोणती सवय कमी करण्यासाठी? पाठांतराची सवय. बघा. मूल्यमापनात बदल. बरोबर आहे. मूल्यमापनात जर बदल केला तर पाठांतर कमीच करावं लागेल. मग ह्याला सुद्धा आपण खून करू शकतो. परीक्षेच्या पद्धतीत बदल. बरोबर आहे. म्हणजे आता हे मूल्यमापन आणि परीक्षा हे दोन्ही जवळपास काय झालं? समानार्थीचे शब्द झाले. ठीक आहे. शिक्षण पद्धतीत बदल आणि विद्यार्थ्यांमधील आवडीचा बदल. आता विद्यार्थ्याच्या आवडीत बदल करू शकतो का आपण? नाही करू शकत. ठीक आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल? हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. मूल्यमापनात बदल किंवा परीक्षा पद्धतीत बदल. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय येईल? शिक्षण पद्धतीत बदल. शिक्षण पद्धतीत बदल केला म्हणजे काय होईल? मूल्यमापनात बी बदल होईल, परीक्षेच्या पद्धतीत सुद्धा बदल होईल. मग सगळ्यात योग्य उत्तर काय असेल आपलं?
शिक्षण पद्धतीत बदल. पुढचा प्रश्न 11 नंबर. जर शाळेमध्ये पूर्णवेळ मुलांना शाळेतील कार्यक्रमात पूर्णपणे व्यस्त ठेवले तर तुमच्या मते कोणतीही समस्या उत्पन्न होणार नाही. प्रश्न रिपीट झाला होता जशाच्या तसा, म्हणून मी सुद्धा डबल घेतलाय. ठीक आहे, बघूया. गृहपाठ देण्याची आवश्यकता पडणार नाही, चांगली गोष्ट आहे. पण इथं काय सांगितलं आपल्याला, कोणती समस्या उत्पन्न होणार नाही असं विचारलंय. आता गृहपाठ देण्याची आवश्यकता नाही ही समस्या आहे का, ही तर चांगली गोष्ट आहे. बघू, मुलांना शाळेनंतर ट्युशनला जायची गरज पडणार नाही ही सुद्धा काय आहे, चांगली गोष्ट आहे. आपल्याला काय विचारली, समस्या. बेशिस्तीचा प्रश्न निर्माण होणार नाही, हे उत्तर काय आपलं बरोबर उत्तर येईल. कारण बेशिस्तीचा प्रश्न निर्माण होणार नाही कधी, जर मुलांना आपण पूर्णपणे शाळेच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त ठेवलं तर. पुढचा प्रश्न 12 नंबर. एखाद्या पालकांनी तुमच्या अध्यापनातील चूक दाखवून दिली तर तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल. हा प्रश्न सुद्धा काय आहे, जशाचा तसा रिपीट झालेला प्रश्न आहे, म्हणून आपण सुद्धा रिपीट केलाय. त्या दिवशी मला वाटतं मी हा प्रश्न कमेंटमध्ये उत्तर सांगा म्हणून दिला होता, पण आपण या ठिकाणी घेतलाय. मग जर एखाद्या पालकांनी तुमच्या अध्यापनातली चूक दाखवून दिली तर तुम्ही काय कराल, चूक मान्य करून त्याचे आभार मानाल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 13 नंबर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. इथं आपल्याला 2 विधानं दिलेत आणि विचारले दोन्हीपैकी कोणतं बरोबर आहे. मग पहिलं विधान काय बघूया, व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व या परस्परांशी संबंधित कल्पना आहेत. दुसरी बघूया, व्यक्तित्वाचा व व्यक्तिमत्वाशी संबंध नाही. बघा आता प्रश्नातच उत्तर दिलं. इथं काय सांगितलंय, व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व ह्या काय आहेत, परस्पराशी संबंधित कल्पना आहेत. आणि इथं नाही म्हणतात, म्हणजे दोन्हीपैकी एकच बरोबर असणार आहे. एक तर हे वाक्य बरोबर असणार आहे किंवा मग हे वाक्य बरोबर असणार आहे. मग या ठिकाणी बरोबर वाक्य हे आहे, हे वाक्य चुकीचं आहे. मग आपलं उत्तर काय येईल, फक्त एक बरोबर हे आपलं उत्तर येईल. कारण आपल्याला काय सांगितलं होतं, बरोबर विधान ओळखायला सांगितलं होतं. ठीक आहे, मग आपलं उत्तर काय येईल, फक्त एक बरोबर आहे हे आपलं उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे 14 नंबर. शिक्षकास सक्षम शिक्षक केव्हा समजले जाते. कसा शिक्षक, सक्षम शिक्षक केव्हा समजले जाते. बघूया, जेव्हा शिक्षकाने उच्च पदवी प्राप्त केली आहे. ठीक आहे, उच्च पदवी प्राप्त केली म्हणजे एक म्हणू शकतो आपण. बघूया, जेव्हा त्याची पुस्तके प्रकाशित असतात. आता पुस्तकं प्रकाशित असणे आणि सक्षम शिक्षक असणे याचा काही संबंध आहे का बरं, नाही. जेव्हा तो अनेक प्रशिक्षणाला उपस्थित राहतो. बरं ठीक आहे, एखादा प्रशिक्षणाला उपस्थित राहू शकतो, त्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे, त्याला शिकण्याची आवड आहे. जेव्हा तो विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या गरजा पूर्ण करीत असेल तेव्हा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. का तर तो काय करतोय, विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या सगळ्या गरजा पूर्ण करतोय. म्हणजे विद्यार्थ्याचा अभ्यास होण्यासाठी ज्या सगळ्या आवश्यक गरजा आहेत तेव्हा तो जो पूर्ण करतोय त्याला आपण काय म्हणू शकतो, सक्षम शिक्षक म्हणू शकतो. ठीक आहे, मग त्याची पदवी उच्च असो किंवा जी बेसिक पात्रता आहे ती असो, त्याचे पुस्तकं प्रकाशित असोत किंवा नसोत, तो प्रशिक्षणाला उपस्थित राहत असो किंवा नसो, म्हणजे जे काही मूलभूत प्रशिक्षण आहेत त्याला तो उपस्थित राहावंच लागतंय सगळ्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर. एक शिक्षक म्हणून तुमच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरवण्याची जबाबदारी दिली आहे. अशा वेळी तुम्ही खालीलपैकी काय कराल. तुम्हाला तुमच्यावर एक जबाबदारी दिली, काय ते, बाबा शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन भरायचंय. मग त्यावेळेस तुम्ही काय करता असं विचारलंय. बघूया काय करता. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने गोळा करायला सांगू. ठीक आहे, सांगू शकता. ठीक आहे, पुढे बघू. विविध नवीन शैक्षणिक साधने विकत आणू. आता विकत आणायचं आहे का, मग खर्च होईल परत. आजारी असल्याचे नाटक करून तुम्ही या कामातून अंग काढून घ्याल, असला पर्यायाचा तर विचारच करायचा नाही. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने सोपी व सुलभ शैक्षणिक साधने तयार कराल. बघा आता इथं काय आहे, गोळा करायला सांगितलेत आणि इथं काय आहेत, विद्यार्थ्याच्या मदतीने काय आहेत, आपण स्वतः तयार करणार आहेत. मग आपलं योग्य उत्तर काय असेल, विद्यार्थ्याच्या मदतीने सोपी व सुलभ शैक्षणिक साधने तयार कराल किंवा तयार करणे हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न 16 नंबर. नव्या युगात शिक्षकाची भूमिका कोणत्या प्रकारची असायला हवी. बघूया. ज्ञानदात्याची, मार्गदर्शक सल्लागाराची, स्वयं अध्ययन प्रेरकाची. हे पण बरोबर आहे, हे पण आहे, हे पण आहे. मग उत्तर काय येईल आपलं, वरील सर्व हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर. तुमचा एक विद्यार्थी शाळेतील विविध खेळामध्ये सहभागी होत नाही, त्याला खेळामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही कसे प्रेरित करणार. आता शाळेतला एक काय विद्यार्थी आहे आणि तो काय होत नाही, खेळामध्ये सहभागी होत नाही. मग त्याला सहभागी होण्यासाठी तुम्ही
कसं प्रेरित कराल असं विचारलंय. मग बघूया. त्याला खेळाची आवड नसल्याचे लक्षात घेऊन त्याला काहीही बोलणार नाही, काहीच विषय संपला. त्याला जबरदस्तीने खेळात सहभागी होण्यास सांगाल जेणेकरून त्याला खेळाची आवड निर्माण होईल. जबरदस्ती करायची का नाही, कट. खेळात सहभागी न झाल्याबद्दल त्याला दंड आकाराल, कट. त्याला खेळाची शारीरिक विकासासाठीची आवश्यकता व जीवनातील उपयुक्तता सांगाल, बरोबर आहे. त्याला काय करू आपण बाबा, खेळाची आपल्या शारीरिक विकासासाठी किती आवश्यकता आहे हे सांगून त्याला खेळामध्ये आपण काय करू, सहभागी करून घेऊ. ठीक आहे. जबरदस्तीने करू शकत नाही, त्याला समजावून त्याचं समुपदेशन करून त्याची काउन्सिलिंग करून आपण त्याला सहभागी करून घेऊ शकतो. पुढचा प्रश्न 18 नंबर. इतके दिवस पालकांचे म्हणणे ऐकत असलेला मुलगा किंवा मुलगी इयत्ता 9वीत प्रवेश घेतल्यानंतर काही दिवसांनी पालकांशी सतत वाद घालतो किंवा घालते अशी तक्रार घेऊन पालक तुमच्याकडे आले आहेत, तर अशा वेळी एक शिक्षक म्हणून तुम्ही त्या पालकांच्या प्रश्नांचे उत्तर कसे द्याल. आता बघा, इथं पहिलं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. काय, इतके दिवस पालकांचे म्हणणे ऐकत असलेला मुलगा, म्हणजे याच्या अगोदर तो मुलगा किंवा ती मुलगी काय करायची, पालकांचं म्हणणं ऐकून घ्यायची. पण ती आता काय आली, इयत्ता 9वीत तिने प्रवेश घेतला आणि थोड्याच दिवसात ती काय झाली, प्रत्येक गोष्टीवरती पालकांशी काय करू लागली, वाद करू लागली. आता वाद करू लागली म्हणजे काय, हाणामारी नाही. वाद म्हणजे काय, किंवा हे असं नसतं, हे असं असतं, किंवा हे मला असं वाटतं, असा वाद करणं. ठीक आहे. मग बघूया, ते पालक तुमच्याकडे तक्रार करून आले बाबा, तर काय तुम्ही कराल. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून जाल. या वयाच्या विकास अवस्थेची वैशिष्ट्ये समजावून सांगाल की बाबा हे वयच असं असतं. इथं काय करतं, मूल आपलं मत मांडायला शिकतं. ठीक आहे. मग हे उत्तर ठीक आहे. तरी पुढचे पर्याय वाचायचे आहेत. मुलांना समजावून सांगण्याचे काम तुमचे आहे असे सांगून तुम्ही यामध्ये पडू शकत नसल्याचे सांगाल, असं सांगू शकतो का आपण, नाही. बघा आता इथं आपलं ब आहे, एकदा ड वाचू. या वयात हे असेच असते आणि तुमचे वय आठवण्यास सांगाल. या वयात हे असंच असतंय आणि तुमचे वय आठवा असं सांगू का आपण, तुम्ही ह्या वयात काय करत होते बघा तसंच ते करते असं म्हणू त्यांना, नाही म्हणू शकत. मग आपलं उत्तर काय येईल, ब. या विकास अवस्थेची वैशिष्ट्ये काय अशीच असतात, म्हणजे याच्यामध्ये मुलं काय करतात, आपले मत स्पष्टपणे मांडायला शिकतात. पुढचा प्रश्न 19 नंबर. स्वाध्याय नियमित तपासण्याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते. आता इथं आपल्याला काय विचारलंय, नियमित स्वाध्याय तपासण्याचं योग्य कारण विचारलंय. बघूया कारण काय आहे. त्यामुळे विद्यार्थी एकमेकांच्या वयातल्या उत्तरांची नक्कल करू शकत नाहीत. आता तपासल्यावर सुद्धा नक्कल करू शकतात, मग त्याचा काय संबंध. विद्यार्थी शिक्षकांना घाबरावा म्हणून विद्यार्थी घाबरायचा का आपल्याला, नाही. मुलांना तात्काळ आपल्या चुकांची माहिती मिळवून त्यानुसार सुधारणा करता येते, हे असू शकतंय. जर आपण नियमित स्वाध्याय तपासला तर काय होईल, आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकांची माहिती देऊ आणि त्यानुसार काय होईल, विद्यार्थ्यांना सुधारणा करता येईल. बघू, त्यामुळे लोक शिक्षकांचा सन्मान करतील, हे पण बसत नाही. मग आपलं योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 हेच आपलं योग्य उत्तर आहे की स्वाध्याय नियमित तपासल्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकाची माहिती लवकर कळते आणि त्यामध्ये सुधारणा करता येते. पुढचा प्रश्न 20 नंबर. व्यासंगी वृत्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकाने काय करावे. आता बघा, कोणत्या वृत्तीचा, व्यासंगी वृत्तीचा विकास होण्यासाठी शिक्षकाने काय करावं असं विचारले. बघूया. अवांतर वाचन वाढवावे, बरोबर आहे. अवांतर वाचन वाढवले तर काय होणार आहे, शिकायलाच भेटणार आहे त्याला. माहितीचा संग्रह वाढवावा, हे पण बरोबर आहे. पुढे बघू. पुढील पदवीचा अभ्यास करावा, पुढची पदवी जर घेतली तर अतिउत्तमच आहे ना. ठीक आहे. पुढचा बघू. अध्ययन वृत्ती वाढवावी, हे सुद्धा ठीक आहे. मग आता यापैकी नेमकं उत्तर कोणतं द्यायचं, प्रश्न पडला की नाही. चारही गोष्टी केल्या तर काय, व्यासंगी वृत्तीचा विकास होण्यासाठी काय मदतच होणार आहे. मग याच्यामध्ये योग्य उत्तर काय असणार आहे बघा, अध्ययन वृत्ती वाढवावी. काय, अध्ययन वृत्ती वाढवावी. अध्ययन म्हणजे काय, शिकणे. अध्ययन म्हणजे काय, शिकणे. मग त्याने शिकण्याची वृत्ती वाढवणे, शिकवण्याची नाही. अध्ययन आणि अध्यापन यातला फरक समजून घ्या. अध्यापनाची वृत्ती वाढवावी असं नाही म्हटलं त्यांनी, अध्ययन वृत्ती वाढवावी म्हणजे शिकण्याची वृत्ती वाढावी. त्यांनी प्रत्येक गोष्टीतून काय करावं, शिकत जावं. शिकण्याची, जास्तीत जास्त शिकण्याची त्याची वृत्ती असावी. मग जास्त शिकण्यासाठी त्याला अवांतर वाचन बी करावं लागेल, माहितीचा संग्रह वाढवावा लागेल, पुढील पदवीचा अभ्यास सुद्धा करावा लागेल. मग आपलं उत्तर येईल ड. याच्यामध्ये काय होईल, तिन्ही पर्याय बाकीचे सुद्धा काय होतात, समावेश होतात. लक्षात येतंय. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न 21 नंबर.
शिक्षकाच्या अध्यापनादरम्यान वर्गातील बरेचसे विद्यार्थी झोपत आहेत. तुमचं अध्यापन चालू आहे, विद्यार्थी बरेच जण मागे झोपताय, कोणी डुकल्या हाणतंय, कधी कधी मास्तर बी डुकल्या हाणते. ठीक आहे, मग तुम्ही शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल असं विचारलंय. आता शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल ना, याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. बहुत तुम्ही शिक्षक आहे तर तुमच्या पाठामध्ये काय होतात, पाठीमागचे 2-4 विद्यार्थी तरी झोपतात, तर तुम्ही काय करता कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाय म्हणजे 100% व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. मग व्हिडिओ आवडलाय तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की काय करत जा, शेअर करत जा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.